मागी कसम सुनत दौड़े हो मुरारी मागी कसम सुनत दौड़े हो मुरारी तेरे बार आया खुदा भिखारी तेरे बार आया खुदा भिखारी सुदामाच्या हाताला धरलं आणि हळूहळू आपल्या महालाच्या दिशेने सुदामाला घेऊन येतात. भगवान सुदामाला म्हणतात, सुदामा सिंहासनावर बस ना. संकोच काय करतो सुदामा देवता, नको नको नको, हे माझे सिंहासन आहे, हे तुझं सिंहासन आहे. अरे तू लक्ष्मी नारायण आहेस आणि मी दरिद्री नारायण, हे नाही बसणार आहे, माझा अधिकार नाही. भगवान म्हणतात, सुदामा अरे तुझ्या आशीर्वादाने तर मला हे राज्यपद मिळाले. खऱ्या अर्थाने तुझ्या ब्राह्मणाच्या वैष्णवाच्या आशीर्वादाने मी राजा झालो. बसणार सुद्धा नक्का घेत असताना सुदामाला मला जबरीनं सिंहासनावर बसवलं महाराज. सुदामा भगवंताच्या पायाजवळ बसलो. त्याच्या पायाकडे पाहता सुदामाच्या पायात चपल्या नाही, काटे मोडले नाही. भगवंतांनी तळपायावर कोणते एक एक काटे काढायला सुरुवात केली. महाराज एक काटा इतका भयंकर उतरलेला होता, तो वर निघाला. तो काटा हाताने नाही घे ना,